नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग। चला आता आज मी तुम्हाला एक खास अपडेट देणार आहे। तुम्ही अभ्यास करत असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण अभ्यास करतोय, कारण की जाहिरात येणार आहे, कृषी विभागाची काही जाहिरात पडणार आहे। आज जिल्हा परिषदचा अपडेट आलेला आहे। आपल्याला थोडंसं काहीतरी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे। आतापर्यंत आपण जे काही माझे जुने विद्यार्थी आहेत, जवळपास 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, 2 वर्षापासून काही विद्यार्थी काही बॅचेस माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। त्या विद्यार्थ्यांसाठी एक मला वाटलं की बाबा त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे। जे माझ्यावर विश्वास ठेवून ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत, जे आहेत त्यांच्यासाठी सोबत घेऊन जाऊ, जे नाहीत त्यांना सोडून जाऊ, या तत्वावर आहो आपण। कारण की मी तरी या तत्वावर चालतो। आपली ह्या ऑफलाईन बॅचेस आहेत बघा, कारण की शेवटी कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात तर त्याच्यासाठी अनुभव मॅटर करत असतं। अनुभव महत्त्वाचा आहे। आपण गेल्या 12 वर्षापासून कृषी घटक हा विषय शिकवतोय। परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतो, प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात, या सर्व बाबीचा आपल्याला अंदाज बांधता येतं। हे अंदाज कधी बांधता येतं? ज्यावेळेस तुम्हाला अनुभव असेल, तुम्ही त्या गोष्टीमध्ये वारंवार काम केलेलं असेल तर त्या गोष्टी होतात। मला बहुतांश विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर तुमची जी बॅच आहे ती बॅचची फीस थोडीशी जास्त आहे। कारण की ज्या फीस जास्त आहे परंतु आपला रिझल्ट भी जास्त आहे। कारण की जे विद्यार्थी कधीच अभ्यास करत नव्हते त्या विद्यार्थ्याला आपण अभ्यास करायला लावलो। यामध्ये बघा, आता तुमच्या समोर स्क्रीन आहे, हजारो स्टुडंट सेमिनार किंवा लेक्चर अटेंड करतात। यामध्ये मी तुम्हाला आज याच्यावरती मी काही बोलणार नाही। आज तुमच्यासाठी एक महत्त्वाच्या काही गोष्टी मी तुम्हाला मोफत घेऊन आलो आहे। माझ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सांगतोय, ज्यांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला आणि विश्वास टाकून त्यांनी माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासाठी सांगतोय। आता तुमच्यासाठी एक काय घेऊन आलोय, तर हे तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये। माझे जे डिप्लोमा बांधव जे विद्यार्थी आहेत, माझ्या शेतकरी बांधवाचे जे काही मुलं आहेत, डिप्लोमा झालेले मुलं, त्यांना एक सगळ्यात महत्त्वाचं मी खूप ॲनालिसिस केलं की त्यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम असतो, खूप मोठा प्रॉब्लेम आहे, त्यांनी काही करू शकत नाही। आणि तेच मुलं मागं राहू नये म्हणून मी त्यांच्यासाठी एका महिनाभर, पूर्ण 1 महिना माझा याच्यामध्ये गेलेला आहे। 1 महिन्यापेक्षाही जास्त कालावधी लागला आहे। आता तुम्हाला अंदाज येईल की बाबा एखादी जर लँग्वेज आहे, इंग्रजी लँग्वेज आहे आपली, एक आपण जी भाषा आहे, कॉमन भाषा आहे इंग्रजी, ती ट्रान्सफर करण्यासाठी काहीच वेळ लागत नाही, 0 मिनिटामध्ये ट्रान्सलेट होते। परंतु जी आपली टेक्निकल लँग्वेज आहे ॲग्रिकल्चरची, ती टेक्निकल लँग्वेज ज्यावेळेस तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करता त्यावेळेस तुम्हाला तुमचा डोक्याचा जो काही घाम आहे तो घामाचे थेंब पडायला लागतात। एवढं किचकट भाग आहे। बोलणं सोपं आहे, कमेंट्स करणं सोपं आहे, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत। परंतु ज्यावेळेस आपण ह्या 1000 प्रश्नांचं आपण ज्यावेळेस ट्रान्सलेट करतो, आता 1000 प्रश्न म्हणायचं म्हणजे तुम्हाला मी सांगतोय, आता मी ट्रान्सलेट केलेले तुम्हाला गोष्टी सांगतोय। आता बघा, हे ट्रान्सलेट आपण काय केलं, AFOचे सगळे पेपर ट्रान्सलेट करून टाकले मराठीमधून। त्याचबरोबर नाबार्डचे सगळे प्रश्न आपण मराठीमधून ट्रान्सलेट केले। बँक ऑफ महाराष्ट्राचे सगळे पेपर आपण मराठीतून ट्रान्सलेट केले। RRBचे सगळे पेपर ट्रान्सलेट केले। पंजाब अँड सिंध बँकेचे आपण सगळे प्रश्न ट्रान्सलेट केले। परंतु आता हे ट्रान्सलेटचा विषय असा येतो, मास्तर ह्याचा फायदा काय? दादा ताई तुला सांगतो, कारण की हे जे काही प्रश्न आहेत ही सर्व परीक्षा IBPS न कंडक्ट केलेली आहे आणि हे सर्व पेपर IBPS कंपनीनंच घेतलेले आहेत। त्याच्यामुळे सांगतो, आपली परीक्षा सुद्धा कोण घेणार आहे? आपली कृषी सेवकची IBPS घेणार आहे। मग जर IBPS आपली ही परीक्षा घेत असेल तर मला सांगा, माझ्या स्वतःकडे असलेलं मटेरियल सोडून मी दुसऱ्याचं मटेरियल का वापरेल? जर मला एखादं उदाहरण सांगितलं की बाबा मी सध्या आता तुम्हाला सांगतो, BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर आणि BA थर्ड इयरचे माझ्याकडे पेपर आले। आपले तुम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे
बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसचे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर जॉग्राफीचा पेपर मी काढतो. समजा किंवा एखाद्या संस्थेचं माझ्याकडे पेपर आलं, त्यावेळेस मी काय करेल, आता हे माझं भूगोलचं पुस्तक आहे. मला सांगा, माझ्या पुस्तकातलं रेफरन्स जास्त देईल का दुसऱ्याच्या पुस्तकातलं रेफरन्स घेईल? साहजिक गोष्ट आहे ना, सोपी गोष्ट आहे ना भाऊ. माझ्या हातातलं पुस्तक सोडून मी शेजाऱ्याकडे कशाला जाईल? खरी गोष्ट आहे का नाही? मग हेच असतं IBPSचं सुद्धा, हेच आहे भावांनो. तुम्हाला सांगतो, कारण की त्यांनी जे प्रश्न काढलेले आहेत आपल्याला याच्यातून अंदाज येऊ शकतं की बाबा हे प्रश्न कुठले आहेत, कोणत्या पुस्तकातले आहेत आणि आपल्याला काय वाचावं लागेल. हे ज्यावेळेस कळलं, विषय संपला. ह्याच्यासाठी हे आहे. जवळपास तुम्हाला सांगतो, मी आतापर्यंत 1000 प्रश्नांपर्यंत गेलो ट्रान्सलेटमध्ये. आपण टायपिंग करून पण घेतलेलं आहे, करेक्शन बाकी आहे. मी फक्त तुम्हाला सांगतोय हे आपल्याला करायचं आहे, टेन्शन घेऊ नका. डिप्लोमाचे पोरं खूप टेन्शनमध्ये मला फोन करतात, सर इंग्रजीचं काहीच कळना, मुलं तर म्हणतात IBPSचं आहे, काही समजत नाहीये. पेपर इंग्रजीमध्ये होईल का नाही हे कुणी सांगू शकत नाही, कारण की कृषी पर्यवेक्षकचा पेपर पूर्णतः मराठीमध्ये झाला. बरोबर आहे, त्याच्यामध्ये मराठी लँग्वेज आहे. तुम्हाला इंग्रजी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे का मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची हे ऑप्शन असतं का नाही हे मीही सांगू शकत नाही, कुणीही सांगू शकणार नाहीये. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपल्याला हा जो परीक्षाचा भाग आहे, ही कृषी सेवक परीक्षा जी आहे, माझ्या डिप्लोमावाल्या मुलांना आणि डिग्रीच्या मुलांना माझं सांगणं आहे, भावांनो, आपली डिग्री लेवलची जरी परीक्षा झाली तर त्यांना डिप्लोमा लेवलला काहीच येणार नाही. कारण की गव्हर्नमेंट काय म्हणतं, ह्याची मिनिमम पात्रता काय आहे? 10+2 आहे. म्हणजे 10वी डिप्लोम्यावरती तुम्हाला ही कृषी सेवक परीक्षा देता येते. म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त क्वालिफिकेशन तुमचं कितीही असू द्या. आता माझ्याकडे तुम्हाला खोटं नाही सांगत, PhD झालेले पोर आहेत, PhD धारक माझ्याकडे ॲग्रिकल्चरचा क्लास करतायत. मला कमाल वाटते. याचा रिझन असा आहे, मराठी. त्यांना नॉलेज कमी नाही आहे, ते मास्टर आहेत त्याच्यामध्ये, पण त्यांना मराठीमधून समजत नाही. यासाठी मी तुमच्यासाठी हे घेऊन येत आहे भावांनो. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. तुम्ही राजमुद्रा परिवारात आहात म्हणजे तुम्ही खूप सेफ ठिकाणी आहात. त्यामुळं हे सगळं बॅचच्या विद्यार्थ्यांनी, इथं आपण ₹1 सुद्धा फीस घेत नाहीये आणि बॅचच्या विद्यार्थ्याशिवाय आपण कुणालाही हे देत नाहीये. लक्षात आलं? जे बॅचला विद्यार्थी आहेत ते 2 वर्षापूर्वी बॅच केलेला असेल, 1 वर्षापूर्वी बॅच केलेला असेल, तो माझा विद्यार्थी असेल, त्याच्यासाठी हे मोफत आहे, बिलकुल फ्री आहे. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण इथं ॲडमिशन सुद्धा देत नाहीये. बॅचला ज्यांचं ॲडमिशन आहे त्यांच्यासाठी हे फ्रीमध्ये आहे. हे तुम्हाला कळलं. हे तुम्हाला ग्रामसेवकसाठी, कारण की दोन्हीची परीक्षा आपल्याला एकच पोस्ट नाही काढायची आहे भावांनो. जे माझे BSc ॲग्रीचे बांधव आहेत भावांनो, आपल्याला 3 परीक्षा आहेत. एक आहे कृषी विस्तार अधिकारी. मी हा कृषी विस्तार अधिकाऱ्याबद्दल थोडंसं बोलतो. कृषी विस्तार अधिकारी. दुसरं पद आहे ग्रामसेवकचं. ग्रामसेवक हे लवकरच जाहिरात पडेल. आणि तिसरं पद जे आहे, तिसरं पद आहे आपला कृषी सेवक. ओके, हे तिन्ही पदासाठी, कारण की ह्या तिन्ही पदाची जी काही जाहिरात आहे ही IBPS काढणार आहे, IBPS परीक्षा घेणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. ह्या सर्व गोष्टी IBPS अंतर्गतच होणार आहेत. त्याच्यामुळं आपल्याला हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ह्या सगळ्या गोष्टी करणं. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, मी तुमच्यासाठी जी काही जुने मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण एक नवीन ॲप घेतलेला आहे. माहिती आहे, जुन्या ॲपवरती तुम्हाला खूप नेट जास्त लागत होता. ह्या सगळ्या गोष्टीच्या समस्या तुमच्या ओळखल्या गेल्या आणि त्याच्यातून आपण एक नवीन ॲप घेतलंय. त्या ॲपमध्ये तुम्हाला एकतर लेक्चर तुम्हाला पाहता येईल कमीत कमी याच्यामध्ये, म्हणजे डाटामध्ये. त्याचबरोबर ते कुठं लेक्चर पॉज करायचं आहे, स्पीड किती ठेवायची आहे, काय त्याच्यावरती क्लॅरिटी किती करायची आहे, ह्या सगळ्या जी काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला त्या ॲपमध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला त्याच ठिकाणी नोट्स भेटणार आहेत. त्याच ठिकाणी तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं आता टेन्शन ठेवलेलं नाही आहे. डायरेक्ट मी हे जे लेक्चर आहेत भावांनो,
हे लेक्चर मी तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली मी सांगेल, हे जे काही जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर बाय PV सर नावाचा ॲप आहे, ओके, हे ॲप आहे. तसेच यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूबवर तर आपण हे घेणार नाही आहेत लाईव्ह, कारण की यूट्यूब हे सगळ्यांसाठी नाही आहे, हे फक्त बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तरीसुद्धा यूट्यूबचं आपल्याला अधिक माहितीसाठी तुम्हाला हे जिओग्राफी ॲग्रिकल्चर विलास पवार हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, ओके, लक्षात आलं. आणि यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं आहे, हे जे काही अडचण असेल तर या नंबरवर संपर्क साधा, आपण डायरेक्टली काय करून घेणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आपण सोल्युशन करून घेऊया. प्रश्नांचं एक नियोजन होईल, एकदा चालू झालं की पुन्हा बंद होणार नाही, एवढी मात्र मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण की कुठल्याही गोष्टीला चांगलं काम करण्यासाठी आता तुम्ही थोडंसं समजून घ्या की बाबा एवढे प्रश्न टाईप करून घ्यायचे, एवढे प्रश्न ॲनालिसिस करायचे म्हणजे थोडासा वेळ लागणारच. माझ्या ठिकाणी तुम्ही पण राहून बघा, एकदा जर सरळ आपली भाषा जर राहिली असती, टेक्निकल नसता शब्द, तर एका दिवसात सगळं करून टाकलं असतं. पण टेक्निकल शब्द आहेत, थोडीशी अडचण येते प्रत्येक ठिकाणी. ओके, आता बघा यामध्ये आपण काय आहे नेमकं काय काय स्ट्रॅटेजी असेल आपली बघा. हे मी तुम्हाला आत्ताच बोललोय, हे IBPS कंपनीनं घेतलेले मराठी पेपरचे मराठी भाषेतून विश्लेषण, पूर्ण मराठी, कट टू कट मराठी बोलणार आहे. कारण की यामध्ये बघा इंग्रजी शब्द नाही आहे, ज्या ठिकाणी इंग्रजी शब्द आहे त्याचं मराठीतून विश्लेषण करेल, त्याचं ट्रान्झॅक्शन करून तुम्हाला मी सांगेल ह्या शब्दाचा असा आहे, हे असं आहे, ह्याचं विश्लेषण करेल. त्याचबरोबर आपल्याला एवढ्या बँकाने 1000 पेक्षाही जास्त घेतलेले प्रश्न आहेत. ओके, यामुळे तुम्हाला IBPS पॅटर्न समजेल. हेच प्रश्न बघा काय म्हणतोय मी, हेच प्रश्न माझा एक अनुभव सांगतो. हेच प्रश्न ग्रामसेवकसाठी आणि कृषी सेवकसाठी परीक्षेत मराठीतून ट्रान्सलेट करून येऊ शकतील का, किंवा येऊ शकतात, किंवा आपण चारही पर्यायाचं विश्लेषण केलं तर ह्याचं बऱ्यापैकी आपलं कव्हर होऊ शकतं. बऱ्यापैकी म्हणजे काय, आपण तुम्हाला सांगतो डिप्लोमॅचं 70 ते 80% विचारणार आहे. आज भी सांगतो मी, माझा अनुभव आहे. डिप्लोमॅचं तुम्हाला 70% विचारणार, 70%पर्यंत, आणि बाकी IBPS पॅटर्नमध्ये घुसवणार एक साधारणतः 70% ते, आणि बाकीचे जे काही राहिलेले प्रश्न 30 ते 50 प्रश्न तुमची प्रश्नाची क्वालिटी थोडीशी IBPS पॅटर्ननुसार असणार. कारण की ह्या 50 प्रश्नावरती रिझल्ट असणार आहे, चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला. कारण की ते 70 प्रश्न ओके आहे, त्या 70 पैकी तर 40-50 कुणाला बी येणार आहे. तुम्ही पाहताय टेस्ट सिरीजमध्ये सर मार्क किती पडले, सर टेस्ट सिरीजमध्ये 60 मार्क पडायले हो. अहो तुम्हाला सांगतो, आपली जी टेस्ट सिरीज आहे ना, ही टेस्ट सिरीज तुम्ही एक पेपर सोडून बघा, पेपर सोडवल्यानंतर ते पेपरमध्ये तुम्हाला समजेल की तुम्ही कोण आहात. जे आता याच्यामध्ये आमचे जे काही हितचिंतक भरपूर असतात. हितचिंतक म्हणजे कसं, मला हमेशा मेसेज करतात, सर तुम्ही आम्हाला स्पर्धक वाढवायलो. अरे तुझी स्पर्धा कुणाशी आहे, तुझ्यासोबत आहे. तुला अभ्यास करता येत नाही, तुझी स्पर्धक मी वाढवणारा काय आहे. तुला अभ्यास होत आहे ना, तू खूप हुशार आहेस, तू मान आहेस, तू अभ्यास कर. तुम्ही क्लास घेऊ नका, तुम्ही स्पर्धक वाढवताय असं म्हणतायत मला पोरं. काहीतरी कुणीतरी कमेंट्स करता, हे असं आहे. त्यांना कमेंट्स करणं म्हणजे त्यांना माहीत नाही कमेंट्सचा अर्थ काय होतो आणि कमेंट्सवरती काय होऊ शकतं पुढं, त्यांना माहिती नाही आहे. त्यांना वाटतं की नाव बदलून कमेंट्स केलं म्हणजे काहीच नाही. काही नाही, सोशल मीडिया काय आहे, तुमचा सगळ्यात मोठा क्षेत्र आहे. ओके, कारण की हे जे पोरं आहेत, हे पोरं घेत बी नाही आणि स्वतः बी अभ्यास करत नाही. त्यांच्यावरती आपण बरोबर कार्यक्रम केलाय त्यांचा, त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे. आता बघा महत्त्वाचं आहे, इथं बघा हे नंबर आहेत, हे टेलिग्राम चॅनल पोराओ, हे आणि हे बघा प्ले स्टोअरमध्ये जावा, डायरेक्टली तुम्हाला हे ॲप दिसेल. डायरेक्टली हा लोगो आहे, ॲग्री एक्सपर्ट दुसरा ॲप आहे, आणि हा आपला जे काही आपले हे सगळ्या गोष्टी होणार आहेत हे ॲप आहे जिओग्राफी ॲग्री बाय PV सर. जिओग्राफी ॲग्री बाय PV सर ॲप, हा एवढं शब्द टाका आणि हा लोगो आला, डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सगळ्या नोट्स भेटतील, तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओ काही महत्त्वाचे भेटतील, किंवा तुम्हाला बॅचच्या विद्यार्थ्यांना तर काही विषयच नाही. ओके, त्याचबरोबर भूगोलसाठी तुम्हाला हे टेलिग्राम चॅनल आहे, आणि आपल्या ॲग्रिकल्चरसाठी ॲग्री स्टडी एक्झाम हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. मित्रांनो, जे काही नवीन विद्यार्थी आहेत, ह्या नवीन विद्यार्थ्यांनी जे काही माझ्या सोबत नाही आहेत,
जे माझ्या कनेक्टमध्ये नाही आहेत, जे कनेक्ट नाही आहेत माझ्याशी, त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो. मित्रांनो, तुमच्यासाठी एक खास बॅच, 2 बॅच घेऊन आलोय मी. एक ग्रामसेवकची बॅच आणि दुसरी कृषी सेवकची बॅच. ॲग्रिकल्चर होल्डर तुम्ही पोरं, तुम्हाला सांगतो, तुमच्या घरामध्ये ग्रामसेवक तयारी करणारा कोणता मुलगा असेल, साधा पोलीस भरती करणारा पोरगा असेल, पोलीस भरती, तुम्हाला सांगतो तो ग्रामसेवक होऊ शकतो. पोलीस भरती करणारा पोरगा का ग्रामसेवक होऊ शकतो याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. कारण की त्याचे बाकीचे विषय सगळेच वाचून झालेले आहेत. टोटल विषय त्यांनी पाण्यासारखे मुखपाठ, गणितामध्ये आउट ऑफ मार्क घेत आहे, मराठीमध्ये आउट ऑफ मार्क घेत आहे, GS मध्ये आउट ऑफ मार्क घेत आहे. त्याला विषय फक्त इंग्रजीचा आणि कृषी घटकाचा विषय आहे. इंग्रजी आणि या दोन्हीपैकी जर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्पर्धा परीक्षामध्ये भावांनो एक विषय कधीच मॅटर करत नाही, हा माझा अनुभव आहे. एक विषय हा कधीच मॅटर करत नाही, हा माझा अनुभव आहे. आणि 2 विषय जर तुमचे वीक असतील तर आयुष्यात कधीच नोकरी लागत नाही, हा बी अनुभव आहे. एक विषय वीक असू द्या, काही मॅटर करत नाही, पण 2 विषय वीक असेल तर नोकरी कधीच लागत नाही, हा माझा मत आहे. कारण की एक विषयाची आपण पूर्ण भरून पोकळी काढू शकतो दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये. माझा एक मित्र आहे PSI झालेला. त्या मित्राला त्यावेळेस पॅटर्न होता भावांनो, VJNT कॅटेगरीतून तो पहिला आला. त्यावेळेस PSI मेन्सला मराठी आणि इंग्रजीचा पॅटर्न होता 60-40. तुम्हाला सांगतो भावांनो, VJNT कॅटेगरीतून पहिला आलेल्या पोराला इंग्रजीमध्ये मार्क किती असतील? 3 मार्क आहेत. पण मराठीमध्ये 60 पैकी जवळपास त्याचे 59 प्रश्न बरोबर होते. मॅटर ते नाही करत. काय केलं, मुलांना मराठीमध्ये कमी मार्क पडतात, इंग्रजीमध्ये थोडे बऱ्यापैकी घेतात. पण त्यांनी काय केलं, इंग्रजी त्याला येतच नव्हती, मराठीमध्ये आउट ऑफ मार्क घेऊन टाकले, इंग्रजीची पोकळी इथं भरून टाकली. असं बी होऊ शकतं. परंतु मी हेही सांगतोय तुम्हाला, 2 विषय जर वीक असेल तर काही होऊ शकत नाहीये. जर तुम्हाला सुवर्ण संधी आहे, जर ग्रामसेवकचं जर तयारी करणार असाल तर ग्रामसेवकची नवीन ॲपमध्ये आपण एक नवीन बॅच सुरू केलेली आहे. नवीन ॲपमध्ये नवीन बॅच सुरू केलेली आहे. 40 प्रश्न, 80 गुण, 100% सांगतो 35+ मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीतून. हे तर सगळ्यांना आता यांना पण फ्री आहे सगळं. बॅचचे विद्यार्थी म्हणल्यानंतर आपल्या राजमुद्रा परिवाराचा हिस्सा झाला म्हणजे तो याचा सदस्य झाला म्हणजे त्याला हा फ्री आहे पूर्ण. ओके, त्यानंतर आपण जी काही कृषी घटकची बॅच आहे, ही कृषी घटकची स्पेशल बॅच आपण घेतोय. पूर्णतः नवीन आहे, पूर्णतः नवीन व्हिडिओ आहेत, पूर्णतः सगळ्या गोष्टी नवीन आहेत. यामध्ये ह्याची फीस 3000 रुपये आहे. यामध्ये कोर्स आपल्याला 3 ते 4 महिने कालावधी आहे. पण 3 ते 4 महिने आपल्याला हे कृषी सेवक परीक्षा अलीकडेच होईल. कारण की आपल्याला खूप झालं तरी जरी आपण पाहिलं तरी 2-2.5 महिने भेटू शकतात. 2-2.5 महिन्यामध्ये आपण ही बॅच पूर्णतः 3 महिने, खूप झालं, जाहिरात पडल्यापासून आपल्याला 45 ते 60 दिवसामध्ये परीक्षा होणार आहे. यामध्ये काही विषय नाही, काही शंका नाहीये. ओके, जाहिरात पडली की 45 दिवस समजायचं, कमीत कमी 45, मग जास्तीत जास्ती त्यांच्या मनावर असतं. ओके, ह्याच्यासाठी आपण दिवसाला, तुम्हाला सांगतोय, नवीन ॲपमध्ये आपण दिवसाला एक 8 दिवसात असे लेक्चर अपलोड करतोय. 8 लेक्चर, 9 लेक्चर, 10 लेक्चर, एका दिवसात 2-2, 3-3 लेक्चर पाहिले तर ही बॅच आपली लवकर कव्हर होऊ शकेल. या पॅटर्ननुसार ही बॅच मी सुरू केलेली आहे. तुम्हाला जास्तीत जास्त लेक्चर पाहता येऊ शकतात. ओके, कारण की कमी नेट लागणार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं पाहू शकता. ओके, ही बॅच पण चालू झालेली आहे. याच्यासाठी पण प्रवेश सुरू आहेत. जर तुमचे कोण मित्र असतील मित्रांनो तर नक्की त्यांना सांगा, आपण त्यांच्यासाठी ही बॅच चालू केलेली आहे. ओके, तर आपण तयारी करत राहा, तयार राहा मित्रांनो. IBPS पॅटर्न काय आहे हे समजून घेण्यासाठी. ओके, जे नवीन विद्यार्थी आहेत, जे जुने माझे विद्यार्थी आहेत, त्यांना नवीन ॲपमध्ये जर त्यांनी नसतील तर नवीन ॲप डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला ही लेक्चरचा आनंद घेता येईल. लेक्चरमधील तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्याच्याशिवाय पर्याय नाही बरं का भावांनो, याच्याशिवाय पर्याय नाही. हे तुमचा हृदय आहे, हे लक्षात ठेवा. करेक्ट ना? हां, येस. चला मग आता आपण थांबूया आणि चालू करूया. आपला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपल्याला सुरू करायचा आहे. काही दिवसात लगेच चालू करतोय. ओके, आपला थोडासा भाग राहिलेला आहे. ते थोडासा भाग एकदा झाला की, एकदा सुरू केलं की विषय संपला. टाइम देतो, टायमिंगनुसार त्या सगळ्या गोष्टी करून घेऊया. ओके, चालेल मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.